आपल्या ॲग्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर पहिल्यांदा सगळ्यांना शुभ सकाळ. तर आजचा विषय असा होता, की आज आमच्याकडे आलेल्या आईंच्या आई. तर त्या आज चाललेल्या घरी. त्यांना 15 दिवस झालेलं. तर त्या बोलतात मी आता चाललो घरी. तर मग आता त्या चालल्या घरी. तर आम्ही त्यांना चाललोय घरी सोडायला. तर त्यांना बोललो, की दुपारी आपण जेवण करू आणि नंतर जाऊ. तर मग घेतला जेवण बनवायला. चला तर मग आधी जेवण बनवू, मग जेवू आणि नंतर मग मी करू तयारी जायची. मग आपला ब्लॉग पूर्ण बघा, मग तुम्हाला समजेल की आम्ही कशी गेलो त्या आणि कुठल्या गावाला गेलो ते पण तुम्हाला नक्की समजेल. मग घेतला लगेच इकडे जेवायला बनवायला. पहिले ठेवला भात, मग इकडं वरण उखरट ठेवलेला. मग तवसर इकडं भाजीची तयारी केली. आज पनीर मसाला बनवीत घेतलेला. मग गॅस पेटवली, त्याच्यावर ठेवली कढई, त्याच्यावर टाकला तेल. मग तेल टाकून दिला, मग त्याच्यावर टाकलं पनीर. मग सगळं पनीर असं तळून घेतला. मग त्याच कढईत टाकला कढीपत्ता आणि बनवलेली ती पेस्ट, लसूण, मिरची, कोथिंबीर, टमाटर, त्याची पेस्ट टाकली. नमक टाकला वाटण, मग थोडीशी हळद, आपला आगरी मसाला, गरम मसाला, थोडा पनीर मसाला, सगळं असं मिक्स करून घेतला. मग थोडंसं चवीनुसार मीठ, मग थोडासा पाणी टाकला. मग एक उकळी येऊन दिली. मग त्याच्यात टाकला तो पनीर. मग झाली आपली भाजी तयार. मग इकडं डालीला फोडणी दिली. तवसर मग असं वरण पण आपलं लगे बनवून झाला. मग वरून टाकली थोडीशी कोथिंबीर. मग असं मिक्स करून घेतला. मग वरण पण झाला आता आपला. मग लगेच इकडे घेतली मेथीची भाजी बनवायला. मग पेटवली गॅस, त्याच्यावर ठेवली कढई. कढईत टाकला तेल, लसूण, थोडासा कांदा, थोडासा टोमॅटो, सगळा मिक्स केला आणि मग वाटण टाकला. मग हळद टाकली, थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ, सगळा मिक्स करून घेतला. मग कापलेली मेथी टाकली. मेथी पण अशी मस्त मिक्स करून घेतली. मग त्याच्यावर दिला झाकण आणि झाकणावर ठेवला पाणी. मग मेथी पण अशी आता आपली शिजली. मग लगेच घेतला जेवायला. मग जेवलो ना, लगेच भांडी घासून घेतली, सगळा किचन ओटा साफ केला आणि लगेच गेलो तयारी करायला. आपल्याला बाहेर जायचं होतं ना, मग केली तयारी. मग निघालो आता जायला. मग बसलो आता गाडीत. तर फायनली आम्ही आता पोचलो यांच्या मामाच्या घरी. तर आता उतरलो आम्ही गाडीतून आणि गेलो त्यांच्या घरात. मग घरात थोडा वेळ बसलो आणि नंतर त्यांच्या इथं आहे पोपट, मग ते बघायला गेलो. मग ते पोपट बघत असं, ते पोपट आपण बोलतो तसं बोलतात. मग यावेळी त्यांना लागलं शिट्टी वाजवून दाखवायला. मग तो पण तसंच करायला लागला. मग मामीने दिला इकडे आम्हाला कलिंगड, द्राक्ष आणि चिक्की दिली ती खायला. मग ती खाल्ली ना, आम्ही निघालो आता. मग आता चाललो आम्ही माझ्या नंदशच्या इथं. मग तिथं पण आम्ही पोचलो
मग जीवनी घेतलेला डान्स 26 जानेवारीला. मग ती दाखवीत होती कशी नाचत येत होते. तिच्या जोडीला हरी पण नाचत होता. त्यांचा डान्स बघला ना तिथून पण आम्ही आता निघलो घरी यायला. तर लावू झोपली आता. मग आता आम्ही पण आलो. मग फायनली पोचलो घरी. मग घरी पोचलो ना बोललो लावूला 8 महिने पूर्ण झालं ना. मग यांना बोललो तिथे थोडासा फोटोशूट करू. मग घेतला इकडे फोटोशूट करायला. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. गुड नाईट.